मी बोललो दादाला घरात, आजकाल शिकलेल्या तरुणांनी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एक तर कीर्तनकार बना नाही तर राजकारणी बना. बस 2 नंबरचा पैसा कमवायचा असेल राजकारणी बना, 1 नंबरचा कमवायचा असेल कीर्तनकार, कथाकार बना. आमच्यासारखे सुखी कोणीच नाही. पण परमार्थच करायला तयार नाही तरुण. गरज आहे संस्कार द्यायची आपली. भार वाढला पापाचा खूप. कलियुगात परमात्मा त्या अवतार घ्यायला तयार आहे, पण तो संतांच्या रूपाने ते कार्य करत आहेत. परमात्मा सर्व देवतांना सांगतात, ब्रह्म वगैरे, इंद्र वगैरे, चंद्र वगैरे सर्वांना, तुम्हाला माझ्यासाठी गोकुळात अवतार धारण करायचा आहे, मी लवकरच येतो. इकडे माता देवकी गर्भवती झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कारागृहामध्ये विस्ताराने सांगणार नाही, तुम्हाला सर्व कल्पना आहे त्या गोष्टीची. श्रावण महिना आला, वद्य पक्ष, अष्टमी तिथी, आणि रात्रीच्या 12 वाजेला कमलनयन परमात्मा चतुर्भुज माता देवकी समोर प्रकट होतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. जसे प्रकट झाले, नंदबाबाच्या, आपल्या वसुदेव बाबांच्या डोळ्यात अश्रू येतात. माता देवकी विचारतात, तुम्ही आतापर्यंत आनंदात होतात, आता रडायला काय झालं? जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी वधिला. परमात्म्याने सांगावं, तुम्ही मला गोकुळात न्या. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. परमात्मा जसं टोपली घेतलं, टोपली डोक्यावर ठेवली, जशी टोपली डोक्यावर ठेवली, बाबांच्या हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणजे ज्या अर्थी परमात्म्याला तुम्ही बुद्धीद्वारा परमात्म्याचं चिंतन करतात, तुमच्या संसाराच्या बेड्या तुटतात. कारागृहाची दारं उघडी होतात, म्हणजे स्वर्गाची द्वारं उघडी होतात. ते दूध झोपतात, याचा अर्थ तुमच्या आतमधले सर्व जे विकार आहेत ते नाहीसे होतात. परमात्म्याला डोक्यावर घेतलं आणि जसे बाहेर आले, मंद मंद पडे पाऊस, हो मंद मंद पडे पाऊस, हो मंद पडे पडतोय. यमुना दुथडी भरून वाहते. परमात्म्याला घेऊन बाबांनी प्रवेश करावा. यमुना नदी परमात्म्याचं दर्शन घेऊ इच्छिते. कमरेपर्यंत पाणी, छातीपर्यंत पाणी, गळ्यापर्यंत पाणी, नाकातोंडात जायला लागलं. परमात्म्याने बाहेर पाय काढला. यमुना मातेने पायावरती कमळ पुष्प वाहिलं, जागा दिली. अर्थात भगवंताला घेऊन बाबा गोकुळात येतात. मायेचं आगमन झालेलं होतं, म्हणजे सर्व गाळ झोपलेले आहेत मायेमध्ये. गोकुळातले आम्ही सुद्धा अजूनही झोपेत आहे आम्ही. कारण मायामध्ये गुरफटलंय. फक्त दोनच गोष्टीचा त्याग करायचा आहे, मी आणि माझं, बस. या 2 गोष्टीचा त्याग केला, तुमचा परमार्थ सफल झाला. मी कोण आहे? कोण आहे मी? माझ्यामुळे घर चालते. मरून पहा बरं, चालणं थांबते का? माझे पाय कापताय, गुरुदेव समोर म्हणून.
कारण मला मोठ्या लोकांसमोर बोलायची सवय नाही. अजूनही आम्ही मायेमध्ये. बसमध्ये जायचं असेल, बसमध्ये आम्ही खूप गर्दी असते, त्या गेटमधून आम्हाला चढा जागा नसते, आम्ही त्या सीटवरती खिडकीतून एखादी वस्तू टाकतो, रुमाल टाकतो, पर्स टाकतो आणि मग बसमध्ये चढल्यावर ही सीट आपली आहे का तिथं म्हणतोय सीट माझी आहे. किती दिवसापर्यंत? जब तलक आप ममता नहीं त्यागते हो तब तलक आप साधू नहीं बनते. जोपर्यंत तुम्ही संसार सुखाचा त्याग करत नाही तोपर्यंत तुम्ही देवसेवा किंवा देशसेवा करूच शकत नाही. काही काही वाक्य लिहून ठेवण्यासारखे, लक्षात ठेवण्यासारखे. संसार सुखाचा त्याग करायचा आहे. खरं सुख पाहिजे असेल, कारण मी बोललो अगोदरच, कारण समाधानाचं साधन म्हणजे अध्यात्म आहे. इथं जर तुम्हाला आनंद मिळत नसेल, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला आनंद मिळणार नाही. जर इथे मिळत नसेल तर हे आनंदाचं साधन आहे. पाहिलं तुम्ही आता दिल्लीमध्ये किती आनंद घेतला सर्वांनी. समाधानाचं साधन म्हणजे अध्यात्म आहे. पण तरी सुद्धा बाबांना सुद्धा त्या मायेचा स्वीकार करावा लागला. परमात्म्याला माता यशोदेजवळ ठेवलं, मायाला जसं टोपलीत घेतलं आणि डोक्यावर घेतली टोपली, हातापायात बेड्या पडल्या. कारागृहात आले, कारागृहाची दारं बंद झाली आणि ते सेवक जागे झाले. धावतच जातात, राजाला सांगतात, राजे साहेब 8व्या जन्माला आला, 8व्या जन्माला आला, 8व्या जन्माला आला. धावतच आला, मूल स्तनपान करते पदराखाली आईच्या मांडीवर, फक्त पाय उघडे. धावतच आला, माझा वैरी आहे, मेला मारणार. मुलगा का मुलगी पाहिलं नाही, पाय पकडले आणि गरगर गरगर फिरवून त्या शिळीवरती आपटणार. तोच आजपर्यंत जी कोणाच्या हातात आली नाही. आदिशक्ती भद्रकाली जगदंबा कंसाच्या डोक्यात लात मारली आणि आकाशात जाऊन आकाशवाणी करते, तुझं लागी उपजला मजा आधी. इकडे सकाळ झाली, त्याच्या आधी भाद्रपद शुक्ल एकादशी बलराम दादांचा जन्म झाला होता आणि तेव्हापासून सर्व गोकुळवासी एकादशी करतात. आणि आज सकाळी सकाळी ज्यावेळेस सांगितलं नंदबाबाला, का लाला जन्माला आला, लाला जन्माला आला, लाला, कारण जन्मोत्सव झाला गोकुळात तो नवमीच्या दिवशी सकाळी झालाय. गोकुळात जो जन्मोत्सव झाला भगवंताचा तो नवमीच्या दिवशी सकाळी झालाय. सर्व गोकुळात वार्ता पसरली, सजनी आजी आले गोकुळामध्ये आणि सर्व गोकुळात वार्ता पसरली, सर्व गोकुळात वार्ता पसरली आणि ते जगद्गुरु तुकोबारायांनी घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात बोलून दाखवलं, आहे तू कामाने धर्म संस्थापने, 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 केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, माझी मानी तुझे माझी मानी तुझे केला नारायण
सर्व गोकुळात वार्ता पसरली, परमात्मा जन्माला आले, परमात्मा जन्माला आले, परमात्मा जन्माला आले. आणि सर्व गोकुळांमध्ये अर्थात त्या गोपिका चर्चा करतात. गवळणी म्हणती गवळणीला, गवळणी म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळणी म्हणती गवळणीला, गवळणी म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सर्वचे सर्व धावत येतात नंदबाबाच्या वाड्यात. पुरुषाला प्रवेश नाहीये आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये सर्व महिलांची गर्दी आहे. पुरुषांना प्रवेश नाही, कारण पुरुष अभिमानाचं आणि अहंकाराचं प्रतीक आहे. स्त्री ही दीनता आणि नम्रतेचं प्रतीक आहे. म्हणून जो दीन किंवा नम्र आहे त्यालाच फक्त भगवंताच्या सभेत प्रवेश आहे. म्हणून फक्त महिलांना तिथं प्रवेश, पुरुषांना प्रवेश नव्हता. जसं त्या गोपिकांनी त्या लालाला पाहिलं, लालाने सर्वांची मन आकर्षित करून घेतली, सर्वांची मन आकर्षित करून घेतली. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेणे विधिले म्हणून परमात्म्याने सर्वांची मन आकर्षित करून घेतली. त्या गोपिकांना तेव्हापासून आता काही सुचत नाहीये. लालाला पाहण्याशिवाय त्यांना काही सुचत नाही. डोळ्यांनी त्याचं रूप पाहायचं, मनाने त्याचं चिंतन करायचं, मुखाने त्याचं नामचिंतन. सर्व इंद्रियाद्वारा तर त्या गोपिका अर्थात सर्व इंद्रिय माने म्हणजेच अष्टमीच्या दिवशी परमात्मा अवताराला आले. परमात्म्याच्या अवतारात 8च्या आकड्याला खूप महत्व दिलं गेलं, खूपच महत्व दिलं गेलं. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला, अर्थात राधेचा जन्म सुद्धा अष्टमीला. भगवान श्रीकृष्णाचे सखे सुद्धा 8च होते, राधेच्या सख्या सुद्धा 8च होत्या. बरेचसे सांगता येतील, बरेचसे सांगता येतील. परमात्म्याने जे कार्य केलं ते 8 प्रकारात सांगितलं गेलं आहे श्लोकामध्ये. एका अवधो देवकी देव गर्भजननम, गोपीगृहवर्धनम, मायापूतन जीविताभरणम, गोवर्धनोद्धारणम, कंसच्छेदनम, कौरवादिहननम, कुंतीसुतापालनम, एतत् भागवत पुराण कथितम. श्रीकृष्ण लीला. नवे नवे 8 आकड्याला इतकं महत्व, इतकं महत्व, इतकं महत्व प्राप्त झालं का जेवढेही महात्मे झाले तर सर्वांनी फक्त अष्टकच रचले. गोविंदाष्टक कितीतरी सांगता येतील. हा, त्या 8च्या आकड्याला इतकं महत्व झालं का शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंडळ सुद्धा अष्टप्रधान मंडळ. विठ्ठल विठ्ठल. इकडे ज्यावेळेस ते आकाशवाणी झाली, लहान लहान बालकांना मारण्याचा विळा त्या पुतण्याने उचलला. पुतण्याचं वर्णन आलं एका ठिकाणी. तुम्ही कपाळाला जे कुंकू लावतात, आता तर लावतच नाही बरेचसे. वर्षभरासाठी किती आणतात विकत, जर समजा पंढरपूरला गेले तर किंवा तुळजापूरला गेले तर पावशेर. हा बस, भरपूर. त्या पुतणेला एका वेळी लावायला कुंकू किती लागत होता? एका फक्त 2.5 क्विंटल. किती न्याजणी होती? फक्त 2.5 क्विंटल कुंकू तिला एका वेळेला लावायला, म्हणजे राक्षसीन कुंकू लावत होती. विठाला विठाला. मी स्पष्ट सांगणार नाही, तुम्ही थोडं थोडं समजून घ्या. माझा चेहरा हसण्यासारखा आहे का? बर. हा, त्या पुतण्याने लालाला मारण्याचा विडा उचलला. जशी आली 6व्या दिवशी म्हणजे चतुर्दशीलाच का आली? खूप कारणं सांगितली. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मनबुद्धी, चित्त आणि अहंकार, या 14 ठिकाणी. लक्ष देऊ नये का? खूप सुंदर आहे कथा. त्या परमात्म्याकडे जायचंय आम्हाला. त्याची भक्ती कशी करायची? चतुर्दशीला आली, सुंदर रूप धारण करून आली.
इतकं सुंदर का लक्ष्मीपेक्षाही सुंदर. लक्ष्मीच्या म्हणतात का एकाच हातात कमळ आहे, तिच्या दोघा हातांमध्ये कमळ आहे. नामदेव महाराज खूप सुंदर सांगतात तिचं. हो. नामा म्हणे आली हो नंदाच्या अंगणात, नामा म्हणे आली नंदाच्या अंगणात, हो नामा म्हणे आली नंदाच्या अंगणात, नामा म्हणे आली नंदाच्या स्वरूप सुंदरा नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगना. कुणी चढवलं नाही, कुणी चढवलं नाही, कुणी चढवलं नाही, सरळ नंद बाबाच्या वाड्यात. खूप छान आलो आणि खरंच खूप वेळ लागतो सांगायला, पण नाईलाज आहे. कुणी चढवलं नाही. जशी गेली माता यशोदेला सांगते तुझा मुलगा झाला, मला सांगितलं नाही, निरोप पाठवला नाही. तुला काही काम धंदा करायचा असेल तू काम धंदा कर, मी बाळाला सांभाळते. परमात्म्याने पाहिलं नाही, डोळे बंद केले. डोळे बंद का केले? शतकोटीमध्ये बरेचसे कारण सांगितले. काहीने मागच्या जन्मात असं कोणतं पुण्य केलं होतं. पुतना म्हणजे बलिराजाची मुलगी, रत्नमाला सांगितलं असेल. ज्यावेळेस भगवान वामन त्या बलिराजाकडे येतात, त्या भगवान वामनाचं ते तेज पाहून बलिराजा म्हटला सामान्य नाही. बलिराजा त्या भगवान वामनाच्या पायावर पाणी टाकतात, पाय धुतात. विंध्यावली पाणी टाकते आणि भगवान वामनाचे पाय धुताना ते बलिराजे म्हणतात का आज माझ्या पूर्वजांना मला वाटतं मुक्ती मिळाली असेल, आज माझ्या पुण्याचा उदय झाला. पण ज्यावेळेस त्या वामनाला पाहून ती रत्नमाला तरुण होती, वयात आली होती, त्या भगवान वामनाला पाहिल्याबरोबर उपवर झाली होती, लग्न झालेलं नव्हतं आणि वर पाहणं सुरू होतं. पण भगवान वामनाला पाहिल्याबरोबर तिचं वक्षस्थळाचं वस्त्र ओलं झालं. म्हणजे मनामध्ये कल्पना, जर माझ्या पोटी हा जन्माला आला असता तर मी याला दूध पाजलं असतं. पण ज्यावेळेस बळीराजाला पाताळात घातलं त्यावेळेस भगवान वामनाला मारण्याची सुद्धा इच्छा झाली. म्हणून या दोन इच्छा घेऊन ही रत्नमाला पुढच्या जन्मात पुतना झाली. माता यशोदेचं काय पुण्य असेल? माता यशोदेने जन्माला घातला नाही देवाला. माता यशोदेचं असं कोणतं पुण्य होतं का परमात्मा 11 वर्ष तिच्या अंगणात खेळले. तर मागच्या जन्मामध्ये नंदबाबा आणि माता यशोदा हे ब्राह्मण दाम्पत्य होतं. कुणाच्या दारी हात जायचं म्हणजे भीक मागायची नाही, कुणाकडे हात पसरायचा नाही. 12 वाजेपर्यंत श्रम करायचे, कष्ट करायचं, काम करायचं आणि त्या मिळालेल्या पैशामध्ये जेवढं धान्य येईल तेवढ्यात आपला उदरनिर्वाह करायचा. फक्त एक वेळचं जेवण मिळत होतं. कुणापुढे हात पसरायचा नाही. मागच्या जन्मात नंदबाबा आणि यशोदा ब्राह्मण दाम्पत्य 12-1 वाजेपर्यंत काम करायचं. श्रम केलेले जे पैसे मिळतील त्याच्यात काहीतरी डाळ, तांदूळ, पीठ, तेल वगैरे आणायचं आणि 3च लोकांचा स्वयंपाक व्हायचा. पण नेमकं एका दिवशी आणि संध्याकाळचं जेवण मिळत नव्हतं. संध्याकाळी एक महात्मा आले त्यांच्याकडे आणि सांगितलं का माते मला तुमच्याकडे भोजन करायची इच्छा आहे आणि घरात काहीच नाही. दुपारपर्यंत जे काम केलं 3 लोकांचा सिधाटा आणला, स्वयंपाक केला, आता घरात काहीच नाही. अतिथी जर विनमुख केले पुण्य नेतात. हो, मातेने 11 वर्षाच्या मुलाला घेतलं. 11 वर्षाचा मुलगा आहे त्यांना. 11 वर्षाच्या मुलाला घेतलं, दुकानदाराकडे गेली आणि एका माणसाला लागेल तेवढं सिधाटा द्या. तांदूळ, तेल, डाळ, तूप जे असेल नसेल ते पीठ, एका माणसाला लागेल तेवढं शिधाटा आणला, स्वयंपाक केला
आणि महाराजांना अर्थातच भोजनाला बसवलं आणि सांगतात बाबा आता तुम्ही भोजन करा. म्हटले मी एकटा नाही जेवणार. एकटा जेवणारा मांजर होतो. एकटे कधी जेवू नका. सर्वांच्या सोबत, घरातले, कुटुंबात सर्वांच्या सोबत, सर्वांना सोबत घेऊन. बाबा म्हणतात मी एकटा जेवणार नाही, तुम्ही माझ्यासोबत कोणीतरी बसा. आता घरात एकाच माणसाचा स्वयंपाक आहे म्हणून माता सांगते का आम्ही जेवलेलो आहे, आम्ही आता तुमच्यासोबत जेवायला बसू शकत नाही कारण एकाच माणसाचा स्वयंपाक आहे. कमीत कमी तुमच्या मुलाला तरी माझ्यासोबत बसवा. म्हटले महाराज गेला असेल कुठे खेळायला, तुम्ही भोजन करा ना. म्हटले नाही मी एकटा जेवणार नाही. त्यावेळेस माता यशोदेच्या डोळ्यातून घळाघळा घळाघळा अश्रू गळू लागले आणि ती माता त्या बाबांना सांगते का बाबा तुमच्या एका माणसाच्या स्वयंपाकाच्या त्या शिदाट्यासाठी मी माझ्या 11 वर्षाच्या मुलाला दुकानदाराकडे गहाण ठेवलं. त्यावेळेस त्या बाबांनी भोजन केलं आणि त्या मातेला आशीर्वाद दिला का पुढच्या जन्मात 11 वर्षापर्यंत भगवंत तुमच्या अंगणात खेळतील. हा एका महात्म्याला अन्नदान केल्याचं पुण्य आहे. समजते काय बोलतोय. आमच्या गावात आता पुढच्या महिन्यात म्हणजे 23 जानेवारी पासून सप्ताह आहे. संत भोजन घ्यायला कोणी तयार होत नाही. संत भोजन 2 टाळकरी, 1 मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीमवाले, विणेकरी, भागवताचार्य, कमीत कमी 5-6 लोकांचं. फक्त एका महात्म्याला अन्नदान केलं त्या आईने. भगवंत 11 वर्ष तिच्या अंगणात खेळले. काय भाग्य असेल त्या आईचं. ती यशोदा कामाला लागली आणि ती पुतना त्या लालाला मांडीवर घ्यायला गेली. लाला अंगणा त्या पाण्यामध्ये डोळे बंद केले. का बंद केले त्याच्याही बरेच परीक्षा करणं सांगितलं. काही मागच्या जन्मात असं कोणतं पुण्य केलं होतं. हिचं स्तन म्हणजे दूध मला आता प्यावं लागतंय. अगोदर तर विष भरून स्तन निघाली पुतना तिथे देखून काना दूध मागे. भगवान शंकराची आराधना करतात. देवा विष तुम्ही प्या, दूध मी पिणार. भले रागीला मारल्यावर कोणत्या लोकात पाठवायचं कारण बरीचशी सांगितली. अवाढ हवे त्या पुतणेचं शरीर पण त्यावेळेस ती ज्याला म्हणतात इंद्रिय ध्यास, देहध्यास, अंतःकरण ध्यास, त्याच्यापैकी तो एक. त्या सर्व लोकांना कुणालाच भुरळ पण म्हणजे कुणालाच वाटलं नाही काही राक्षसिणी असेल. सुंदर रूप घेऊन आले. कुणाच्याही सुंदरतेवर भाळू नका. कोणाच्याही सुंदरतेवर भाळू नका. बाहेरून सुंदर असू शकतो परंतु आतमधून मळका असू शकतो, घाणेरडा असू शकतो. म्हणून म्हटलं का कुणाच्याही घरी गेल्यावर सहसा, कारण ते प्याले चमकत असतील परंतु या प्याल्यामध्ये कधी काय पिलं गेलं की समजत नाही. ते भले चमकत असतील. विनाकारण तर मुळीच नाही. आणि जी व्यक्ती चांबडीचं चिंतन करते ती पुढच्या जन्मात चांभार बनते. म्हणून जास्त वेळ आरशासमोर घालवू नका. रोहिदास का बनले चांभार? चांभार पहा तुम्ही, त्याची दृष्टी नेहमी बुटावर असते लोकांच्या. त्याच्या चेहऱ्याकडे त्या शरीराकडे तो पाहणार नाही. आणि मागच्या जन्मात मरताना फक्त दृष्टी त्या बुटावरच होती. चांभार व्हावं, चांबडीचं चिंतन करायचं नाही, मुळीच नाही. आणि एका दिवशी ते सुद्धा निघून जाणार. रूप आणि रुपया दोघे. परमात्मा डोळे बंद करून त्या पुतण्याबद्दल विचार करतात. शेवटी परमात्माचं ध्यान करतात, शिवजीचं ध्यान करतात आणि दूधही पितात, रक्तही पितात, विषही पितात आणि तिचे पंचप्राण सुद्धा. त्यावेळेस तिने 2 वेळा म्हटलं सामुंच मला सोड, मला सोड. 1 वेळा नाही 2 वेळा म्हटलं. जणू काही हे लोकातून आणि परलोकातून गोलोकात जाण्यासाठी परमात्म्याला विनंती करते. तिला देहध्यास राहिला नाही. राक्षसीने जरूर प्रकट केलं आणि आकाश मार्गाने त्या कंसाच्या बगीच्यात जाऊन पडली. मग शरीर केवढं होतं तर आता तुम्ही जो सातपुडा पाहतात त्याच्यापेक्षा जास्त. बोललो अगोदरच का 2.5 क्विंटल कुंकू लागायचं तिला लावायला.
ते वृक्ष दबण्याचा आणि त्या पडण्याचा आवाज झाला मोठा, जसा विजांचा कडकडाट होतो. सर्वच्या सर्व गोपिका त्या दिशेने धावतात आणि पाहतात तो भला मोठा त्या पर्वतासारखा देह पडलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण तिच्या वक्षस्थळावर खेळतायत. सर्वच्या सर्व गोपीला त्या माता यशोदेला बोलू लागल्या त्या गोपिका, का तू अनोळख्या स्त्रीकडे आपलं मूल दिलंच कसं? माता यशोदा माफी मागते, म्हटले माझं पहिलंच मुल आहे, मला लहान पालनाचा अनुभव नाही, चूक झाली, याच्या पुढे उद्या येणार नाही. घ्यायचं याच्यातून, कोण्याही अनोळख्या स्त्रीकडे आपलं मूल कधीच देऊ नका. तुम्ही जिला ओळखत नाही कधीच देऊ नका. म्हटले चला या हिला राक्षसीच्या स्पर्शापासून परमात्म्याला काही होऊ नये म्हणून त्या परमात्म्याला गोमूत्राने स्नान घातलं. गोमूत्रेनं स्नान येतं असं म्हटलं त्याच्यात. गोमूत्राने स्नान घातलं. डव साबण नाही, शॅम्पू नाही,